आत्ता ना तू हीच आहे. किती वाजले म्हणून काय विचारतोस? आणि इंटरव्ह्यूचं काय झालं? इंटरव्ह्यूच हम्म. काय होणार? नशीब आपलं. मी इंटरव्ह्यू बद्दल विचारतेय तुला, तू मला नशिबाच्या गोष्टी करतोयस. आणि तुला माहितीये दीदीने सांगितलं म्हणून मी आज भोलेनाथाच्या मंदिरात पण गेले आणि त्याला साकडं घालून आले. कशाला गेलो होतीस भोलेनाथाच्या मंदिरात? त्याला आणखी अडचणीत टाकायला? मग काय करू? कितीतरी इंटरव्ह्यूज दिले तू, मिळाली एकतरी मनासारखी नोकरी? हा पण आहेच म्हणा. बर, इंटरव्ह्यूचं काय झालं? इंटरव्ह्यूच हा. त्याचं झालं असं. पहिली राऊंड क्लिअर केली, मग दुसऱ्या राऊंड साठी थांबवून घेतलं. बर. तिसरा राऊंड झाला, चौथा राऊंड झाला, पाचवाही राऊंड झाला. त्यात जो पास झाला त्याला नोकरी मिळाली. मिळाली नोकरी. म्हणजे यावेळेस पण अपयश पदरी ना? अपयश पदरी घ्यायला तू काही साडी नेसून आलीस का? जीन्स आणि टॉप घालून आलीस ना? बस करा तुझी भंकस आता. इथे माझ्या जीवाची काय घालमेल होतीये ना, त्याची कल्पना नाहीये तुला. नाही काय आहे, मला कल्पना नकोच आहे ग, मला भक्ती हवी आहे. ए काय रे तू परत सुरू केलंस? ओके, आता मी सिरियसली एक गोष्ट तुला सांगतो. प्लीज. हा, कम टू द पॉइंट. येस. सांगतो काय झालं. मी काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. हे कशा करता? ही चॉकलेट्स आहेत तुझ्यासाठी. का? 5व्या राऊंड मध्ये जो पास झाला ना तो मी होतो. खरंच? मलाच नोकरी मिळाली आहे. आता तरी खुश ना? एकदम खुश. राहुल इकडे ये. कुठे चाललायस तू? मी वॉकला चाललो होतो बाबा. इकडे ये, बैस. मला बोलायचंय तुझ्याशी. आहे बाबा. मग काय ठरवलंयस तू? करिअर बद्दल बोलताय ना? ते अजून माझं फायनल झालं नाहीये. म्हणजे अमेरिकेत जायचं परत की इथेच राहायचं हे अजून. अरे मी तुला काही त्या करिअर बाबतीत विचारत नव्हतो. मला माहिती आहे की तू ते सर्व काही व्यवस्थित करशील. मी जे तुला काही विचारतोय ना ते त्या शक्तीबद्दल. आहे बाबा. हे बघ, तू तिला भेटलास का? भेटलो ना. मग म्हणजे ती देवळात निघाली होती तेव्हा आमची भेट झाली. बोलणंही झालं थोडं. बोलण्यात खूप हुशार आहे तशी. पण बाबा विचारायचं डेअरिंग नाही होत आहे. डेअरिंग? अरे माझा मुलगा तू आणि तुला डेअरिंग होत नाही? अरे मुलगी पटवायची ना तर डेअरिंग करावीच लागते. हे बघ, मला बाहेरून कळलंय आणि ही मुलगी आजची जाऊ देऊ नकोस. कारण ही जी मुलगी आहे ही प्रेमळ आणि गुणी आहे. नानासाहेबांच्या तालमीत ती वाढलेली आहे. आणि अशी जर सून माझ्या या घरात आली ना तर मला खूप आनंद वाटेल आणि ती या घराला आणि तुझा खूप व्यवस्थित सांभाळ करेल. काय लक्षात ठेव, तू ही आजची संधी सोडूच नकोस. थँक्यू बाबा. तुम्ही बरोबर आहात ना, मग मला कसलीच काळजी नाही. मग मी आहेच तुझ्या पाठीशी. आता लवकर तिला भेटतो हे विचारून टाकतो. थांब. बस ना, बस बस बस. काय झालंय? माझं काही चुकलं का? बोल ना, काय बोलायचंय? राहुल तुला भक्तीसाठी कसा वाटतो? चांगला आहे. पण त्याने तुला पसंत केलंय. काय? मला पसंत केलं? अरे वेडे का तो? मी फक्त 10वी शिकलीये. तो अमेरिकेवरून एवढं शिकून आलाय, तो मी त्याला शोभणार आहे का? आणि तो ना भक्तीलाच शोभणार आहे खरंच. आणि मला नाही त्याच्याशी लग्न करायचं आई. पण आई, तू एकदा भक्तीला विचार ना की तिला त्याच्यात. ते माझं मी बघून घेईन, त्याची तू काळजी करू नकोस.
पण तू तुझ्या निर्णयाला कायम राहा म्हणजे झालं. हो. पण आई, राहुलला मी पसंत नाही तर तू माझ्यावर एवढी जबरदस्ती का करतेयस? ते तुला नाही कळायचं. त्याच्यासाठी आई व्हावं लागतं. आई, जो मुलगा मला पसंत करत नाही ना त्याच्याशी मी कधीच लग्न करणार नाही. मी काही खेळण्यातली भावली नाही जी कुणाच्याही भातुकलीत रमेल. कशी लग्न नाही करत तेच बघते. हो ना. हो हो. आ? हो हो हो. अगदी बरोबर आहे बघ तुझं. अहो ऐकलत का? आ? मी उद्या 2 दिवसासाठी मुंबईला जाऊन येतोय. काय एवढं अचानक काम निघालं तुमचं? अहो तुम्ही बघितलत ना, आपल्या डमरूनं डमरूवाल्या बाबाला विनंती केल्यामुळे भरपूर पाऊस झाला आणि पिकही चांगली आली आणि म्हणून नवीन वर्षाचं मुंबईला जाऊन कॉन्ट्रॅक्ट करतोय. पाऊस येतो तो शक्तीमुळे, ऊन येतं ते शक्तीमुळे. तुम्हाला आणि अख्ख्या गावाला शक्तीशिवाय चैन नाही पडत. शंभू महाराजा सद्बुद्धी दे रे. काय म्हणालात? आपल्याला नाही, शंभू राजांना. बेटा शक्ती, काय ना? मी 2 दिवसासाठी मुंबईला चाललो. माझे 2 दिवसाचे कपडे बॅगेत भरून ठेव. बरं नाना. माझं डमरू माझ्यापासून दूर गेल्यानंतर माझं कसं होणार? गोविंद काका, चल बोरी चल. चला लवकर या. हो हो. बापरे, उशीरच झालाय. बॅग मागे ठेवून द्या. हम्म. नाना, नाना, हॅलो हॅलो. अहो लवकर या, उशीर होतोय. नाना, मागे तुमची बॅग ठेवली. ठेवली ना? अहो हो हो. बाय. हॅलो. हा निरंजन. अरे काय फोन करणार होतास ना तू? काय झालं, मी वाट बघते तुझ्या फोनची. बरं ठीक आहे, आपण उद्याला भेटतोय पिकनिकला. शंभो शिव हर गौरी स्मर हर जय शंभो. शंभो सांब सदा शिव शशिशेखर शंभो. शंभो शिव हर गौरी स्मर हर जय शंभो. शंभो सांब सदा शिव शशिशेखर शंभो. हर हर शिव 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 शंभो. सिद्धेश्वर शंभो. शंभो त्रिशूल डमरू पुण्यधर शंभो. शंभो ओंकारावे सिद्धेश्वर शंभो. शंभो त्रिशूल डमरू पुण्यधर शंभो. शंभो भस्मोत्थूलन गिरिजा प्रिय शंभो. शंभो हिमनग गंगा गौरीपति शंभो. शंभो भस्मोत्थूलन गिरिजा प्रिय शंभो. शंभो हिमनग गंगा गौरीपति शंभो. हर हर शिव 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 शंभो. आई, आ? अगं दीदी नाही आली अजून? येईल ना. आता ती काही लहान नाहीये. तुझं खाऊन झालं की तू निघ कॉलेजला. तिला आज नेहमीपेक्षा जरा जास्तच उशीर झाला. तिची वाट बघतेस? तुझं काय अडलं असं ग तिच्यामुळे? अगं काल रात्री मी वाजता वाजता झोपून गेले आणि ते पुस्तक दीदीने कुठे उचलून ठेवलं तेच मला माहिती नाहीये. किती शोधलं मी पण सापडतच नाहीये. अगं पण पुस्तक
नसलं म्हणून कुणी कॉलेज बुडवतं का? ते काही नाही, तू कॉलेजला निघ. आणि तुझ्या मैत्रिणींकडे काय पुस्तकं नाहीत? एक दिवस तुला कोणी देऊ शकत नाही? अगं आई पुरे आता भरलं पोट. अगं संपवायला नको का तो? नको नको नको. मामा मामा हे दूध 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 दूध. पुरे 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 पुरे. अगं किती येते. अशी काय करते ग तू? गरम असेल. गरम आहे. येऊ मी? हा हा. ये लवकर हो ये. हो हो. येऊ? हा, जा. बाय. बाय. थांब तिथेच. काय हा अवतार करून घेतलाय? कुठे होतीस इतका वेळ? कुठे तोंड काळं करायला गेली होती? आई अगं मी मंदिरात गेले होते आणि तेव्हा काही गुंडे माझ्या मागे लागले ग. आणि त्यांनी मला काय केलं त्यांनी तुला? त्या गुंडाने तुझ्या अंगाला स्पर्श केला? नाही ग नाही तसं काहीच घडलं नाही ग आई. अगं तुझ्या आई बापाचा नाही पत्ता. तुला या घरात ठेवली, एवढी लहान अशी मोठी घोडी केली आणि तू आमचं नाव धुळीस मिळवलं. चांगलं पांग फेडलंस आमचं. चालती हो या घरातनं, चालती हो. आई मी पवित्र आहे ग. मी असं काही घडून दिलं नाही ग. असं काही घडलेलं नाही आई. मी तुझ्या पाया पडते. अगं डमरूवाल्या बाबाची शपथ घेऊन सांगते तसं काही घडलेलं नाहीये ग आई. आई अगं असं नको ग. असं मला सोडून. आई कोण विश्वास ठेवणार तुझ्या या भाकड कथेवर? मला काही दिसत नाही तुझी अवस्था काय झाली ती. तुझी काय पूजा करू आता मी? चालती हो या आई, नाही घरात. गं. स्वतः बरोबर आमचं पण तोंड काळं केलंस तू. आई अगं तसं काहीच अभद्र घडलं नाही ग आई. असं असं वाईट बोलू नकोस ग आई. वाईट नको बोलू तर काय करू? आई अगं आई मी तुझ्या पाया पडते ग. आई चालती हो इकडनं, चाल. आई चल, चालती आई हो. अगं असं काय करते गाई. मी काही चुकीचं केलेलं नाहीये. बाईसाहेब तिला घराबाहेर नका काढू बाईसाहेब. तिचं म्हणणं तर ऐकून घ्या. ती खरं बोलत असेल हो बाईसाहेब. तुला काय करायचंय? कोण लागते तुझी ती? चल चालती हो. नानासाहेब येईपर्यंत तर वाट बघा. मी तुमच्या पाया पडते बाईसाहेब. या इकडे. बाईसाहेब आई तू जा. आई बाईसाहेब आई जा. चल, चल, चल इकडनं. आई नको मला काढून घराबाहेर. आई नको. आई चल, चालती हो या घरातनं. आई आई अगं दरवाजा नको बंद करू आई. आई दरवाजा उघड ना आई. आई 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 दरवाजा उघड ना ग. आई दरवाजा उघड ना ग. आई आई दरवाजा उघड ना ग. उघड ना ग. आई उघड ना. ती तुझी लेक आहे ना ग. आई उघड ना ग दरवाजा. आई उघड ना ग दरवाजा. आई रे बाबा कुठे जाऊ मी? हल्ली तुझी लेक. शक्ती शक्ती बेटा काय झालं? उठ उठ बेटा. बाबा काय झालं? बाबा मला मला आईने घराबाहेर हकलून दिलं बाबा. मला घराबाहेर काढलं आईने. घाबरू नको बेटा. काळजी करू नको. तू चल माझ्या बरोबर. शंभो हर हर महादेव. किर्या आपल्या गावात असं कधीच घडलं नाही. किर्या 4 गुंडांनी शक्तीवर हात घातला. त्या गुंडांनी नेमकाच डाव साधला. आपल्या गावात असं कधीच घडलं नाही. 2 दिवस झाले नाना मुंबईला गेले. अगं गंगे शक्तीचं काय झालं तुला कळलं का? काय झालं? नाही म्हणजे शक्तीला घरातून हाकलून दिली ना वहिनी साहेबांनी. आजकाल काय कोणाचा भरोसा नाही. वहिनी साहेबांनी तिला घराच्या बाहेर काढले ना व. आता कसं होईल तिचं कुणाच ठाव.
काहीतरी चिपीत बया. निदान तुझं म्हणणं तरी खरं आहे. आता भोलेनाथच तिचं काय ते रक्षण करील.